छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद इथं 2 एकर जागेमध्ये कैलासवासी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची नावे भव्य अशा पद्धतीचं स्मारक व्हावं अशी मागणी सर्वांनी लावून धरली. या मागणीला मात्र तत्कालीन एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवला आणि यावेळी मात्र त्यांना अनेक वेळा शिव्या खावला. त्यांच्यावरती अनेकांनी हल्ले सुद्धा बसवले. परंतु आज दिमाख्यामध्ये 400 बेडचं हॉस्पिटल येत्या काही दिवसात भव्य अशा पद्धतीनं उभारलं जात आहे. नमस्कार, मी दिगंबर शिंदे ढिगा पाटील, संपादक एक व्रत न्यूज चॅनल नांदेड. याविषयीचा हा सविस्तर वृत्तांत. कैलासवासी दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे हे भारतीय जनता पार्टीचे नेते जरी असले तरी मराठवाडा आणि महाराष्ट्र आणि देशभर त्यांना मानणारा एक विशिष्ट वर्ग आहे. मग तो फक्त ओबीसीच बांधव आहेत का? तर नाही. कारण मुंडे साहेबांनी तळागाळापर्यंतच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं कार्य अतिशय नेटानं ते सुद्धा शेवटच्या घटकापर्यंत केलेलं आहे. हे सर्व झालेलं असतानाच आपण पाहिलं असेल ते केंद्रीय मंत्री अर्थात केंद्रीय ग्राम विकास मंत्री पदाचा शपथविधी घेऊन आपल्या गावी अर्थात संभाजीनगर मार्ग बीड इथं येणार होते. परंतु दिल्ली इथं त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर ठिकठिकाणी त्यांच्या नावानं चौक झाली, नगर झाली, स्मारका झाली, त्या ठिकाणी ग्रंथालय झाली. अशाच आशयाचं तब्बल 2 एकर मध्ये, कारण संभाजीनगर म्हटलं की एक हिंदुत्वाचं वारं म्हणून त्या भागाकडं संभाजीनगरकडे पाहिलं जायचं. म्हणून त्या ठिकाणी भव्य अशा पद्धतीचं स्मारक व्हावं आणि त्या स्मारक निश्चित झालंही असतं. त्या अनुषंगानं कुणाचं दुमत नव्हतं. परंतु एमआयएमचे नेते तत्कालीन खासदार तत्कालीन आमदार इम्तियाज जलील यांनी मात्र कैलासवासी दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे यांच्या स्मारकाला त्यांनी विरोध केला. त्या विरोधाचं कारणही त्यांचं तसंच होतं की मुंडे साहेबांच्या स्मारकापेक्षाही त्या ठिकाणी रुग्णालयाची अत्यंत गरज आहे, निकड आहे. मग इम्तियाज जलील यांनी विरोध केला. त्यामुळं हिंदुत्व आणि इम्तियाज जलील असा दुहेरी वाद काही वर्ष त्या ठिकाणी लावून धरला, टिकून धरला आणि त्यामध्ये अनेकदा वादही भांडणापर्यंतचे पोहोचले. इम्तियाज जलील अनेक वेळा सांगतात की मला रात्री 2-2 वेळा, रात्री 2च्या वेळी सुद्धा फोन करून धमक्यांचे फोन यायचे आणि स्मारकाला आमचा विरोध का करत आहात असं ते सांगायचे. अनेक वेळा कार्यक्रमाच्या ठिकाणी जाताना जणू चिखलफेक झाल्यागत मला घाणेरड्या पद्धतीनं बोललं जायचं की जाणीवपूर्वक तुम्ही म्हणून स्मारकाला विरोध करत आहात. अखेर ही बाब न्यायालयापर्यंत गेली. न्यायालयासमोर इम्तियाज जलील आणि त्यांच्या सर्व टीमनं हे स्पष्ट करून दिलं की जी ओपीडी जी आहे आणि जी घाटी रुग्णालय आहे त्यावरती वाढता ताण पाहता एक महिलासाठीचं आणि इतरही सर्वांसाठीच एक स्वतंत्र रुग्णालय उभारलं गेलं तर खऱ्या अर्थानं कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे यांना श्रद्धांजली वाहिल्यागत होईल. ही बाब अनेक पद्धतीनं पटवून देण्यात आली आणि त्यानंतर तो रुग्णालयाचा मार्गी लागला आणि येत्या काही दिवसांमध्ये 400 बेडचं अतिशय अत्याधुनिक सोयी सुविधेसह त्या ठिकाणी रुग्णालय पूर्णत्वाकडे येते आहे. त्यामुळं त्यावेळी जरी इम्तियाज जलील यांनी स्मारकाला विरोध केलेला असेल, परंतु तो तत्वतः विचार असेल त्यांचा किंवा विचाराच्याही माध्यमातून काही मुलं घडली असती
UPSC MPचा अभ्यास केले असते आणि त्यातनं सुद्धा सुशिक्षित पिढी घडली असती. परंतु आज इम्तियाज जलीलच्या माध्यमातून आज सर्वसामान्य संभाजीनगर असेल, सिल्लोड असेल, त्या भागातला जालना असेल, रिसनगाव, लासूर रोड या भागात आजही गरीब वस्ती आहे, शेतकरी कामगार वस्ती आहे. त्यांना म्हणाव्यात तशा पद्धतीनं शहरी आणि त्यातल्या त्यात मोठ्या दवाखान्यांचा लाभ घेता येत नाही. मग त्या कुठंतरी सर्वसामान्य कामगारांना, शेतकरी मजुरांना लाभ मिळावा म्हणून ही त्यांनी एक सामाजिक भावनेपोटी ही सार्थ हाक पुढे घेतली आणि तीच सार्थ हात आज पूर्णत्वास आलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये कैलासवासी दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे हॉस्पिटल लवकरच उभं राहते आहे. हे विषय जरी दोन्ही पक्षीय वाटत असला, दोन वेगळ्या विचारधारेचा असला, तरी भावांनो, या अनुषंगानं आपल्या भूमिका कुण्या एखाद्या पक्षाच्या बाजूनं न टाकता एक सामान्य भारतीय म्हणून, सामान्य महाराष्ट्रीयन म्हणून, तुम्ही आम्ही भारतीय म्हणून आम्हाला आपल्या भावना मात्र निश्चित कळवाव्यात. धन्यवाद.